Good afternoon, student. In the last lecture, we have seen interferon hormones, how they work on human body. Okay. Today we are going to see our next hormone or next biological product, that is human growth hormone. Okay. Now, what is growth hormone? Growth hormone or somatotrophin. The growth hormone is also known as somatotrophin, also known as human growth hormone. The short form is HGH. H indicates human, G growth hormone, or H may be small letters or capital letter. Human growth hormone, HGH. Okay. It is nothing but the somatotrophin. Okay, it is a peptide hormone, that means proteinous hormone, that stimulates growth, okay, reproduction and cell regeneration in humans and other animals. Okay, what is the main function of growth hormone? It स्टिम्युलेट्स ग्रोथ, म्हणजे ग्रोथसाठी स्टिम्युलेट करतात, सेल रिप्रोडक्शनसाठी मदत करतात, सेल रिजनरेशनसाठी मदत करतात. कोणात? इन ह्युमन्स अँड इन अदर ॲनिमल्स अल्सो. ओके. इट इज दस इम्पॉर्टंट इन ह्युमन डेव्हलपमेंट. ओके. त्यामुळेच काय आहे, हा एक इम्पॉर्टंट हार्मोन आहे ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये. ओके. न ग्रोथ हार्मोन इज अ प्रोटीन हार्मोन. इथं म्हटलेलंच आहे की पेप्टाईड हार्मोन म्हणजेच काय की हा प्रोटीन हार्मोन आहे. मग प्रोटीन हार्मोन आहे म्हणजेच काय की ह्या ग्रोथ हार्मोनमध्ये 190 अमायनो ॲसिड्स प्रेझेंट आहेत आणि ब्रॅकेटमध्ये 191 अमायनो ॲसिड्स म्हटलेले आहेत. का? इन सम बुक्स 190 अमायनो indicates and in some books 191 amino acids are there. ओके. काही पुस्तकात 190 अमायनो ॲसिड्स दिलेले आहेत आणि काही 191 अमायनो ॲसिड्स म्हटलेले आहेत. ओके. बट द ॲक्च्युअल 191 अमायनो ॲसिड्स आर प्रेझेंट. ओके. म्हणजेच ग्रोथ हार्मोन इज अ प्रोटीन हार्मोन इन विच 191 अमायनो ॲसिड्स आर प्रेझेंट. ओके. ॲज आय टोल्ड यू, ग्रोथ हार्मोन इज नथिंग बट अ सोमॅटोट्रॉफिन. ओके. इथंच तेच दिलेलं आहे, सोमॅटोट्रॉफिन. ग्रोथ हार्मोन इज नथिंग बट अ सोमॅटोट्रॉफिन. मग हे सोमॅटोट्रॉफिन कशापासून तयार होतात? तर हे सोमॅटोट्रॉफ्सपासून तयार होतात. ओके. दीज आर सिक्रेटेड बाय सोमॅटोट्रॉफ्स. म्हणजे सोमॅटोट्रॉफ्सपासून सोमॅटोट्रॉफिन और द ग्रोथ हार्मोन हे सिक्रेट होतात किंवा ट्रान्सफर होतात. ओके. आणि हे सोमॅटोट्रॉफ्स कशापासून तयार होतात? और इट इज सिक्रेटेड बाय अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. आता पिट्युटरी ग्लँड सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. मी रफली एक डायग्राम काढते. इट इज द पिट्युटरी पार्ट, पोस्टेरियर पार्ट आणि अँटेरियर पार्ट असे दोन पार्ट आहेत. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड अँड पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड. तुम्हाला सगळ्यांना हा ग्लँड माहितीच आहे. ओके. इट इज द मोस्ट मेजर अँड व्हायटल एंडोक्राइन ग्लँड. इट प्लेज अ very important vital role in human beings. Okay. And these anterior pituitary gland or anterior part of the pituitary gland secretes somatotrophs, which secretes or releases somatotrophin hormone or the growth hormone. Okay. मग हे अँटेरियर पिट्युटरी ग्लँड हे सोमॅटोट्रॉफ्स कसे तयार करतात? तर अँटेरियर पिट्युटरी ग्लँडमध्ये ग्रेलिन नावाचा एन्झाईम प्रेझेंट असतो. ओके. दिस अँटेरियर पिट्युटरी ग्लँड कंटेन्स ग्रेलिन. इट इज नथिंग बट अन एन्झाईम और यू मे कॉल इट इज अन हार्मोन 2. ओके. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट part or
cell matrix of anterior pituitary gland. And this ghrelin is produced in the stomach of human beings. ओके, हा जरी अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला मदत करत असेल, पण हा पिट्युटरी ग्लँडमध्ये तयार न होता कुठे तयार होतो, तर हा स्टमकमध्ये तयार होतो. ओके, स्टमकमधून हा ब्लड थ्रू पिट्युटरी ग्लँडमध्ये जातात आणि पिट्युटरी ग्लँडला हे स्टिम्युलेट करतात. कशासाठी? टू सिक्रेट द सोमॅटोट्रॉप्स ऑर इट रिलीजेस सोमॅटोट्रॉफिन, ग्रोथ हार्मोन तयार करण्यासाठी. ओके, म्हणजेच काय, मोस्ट व्हायटल अँड मेजर रोल कुणाचा आहे? ग्रेलिन एन्झाईमचा. हा कुठे तयार होतो, तर स्टमकमध्ये तयार होतो. ओके, ग्रेलिन प्लेज अ मेजर इम्पॉर्टंट व्हायटल रोल इन सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. ओके, नाही, ग्रोथ हार्मोन इज यूज्ड इन ग्रोथ अँड मेटाबॉलिझम ऑफ बॉडी. आता ग्रोथ म्हणजे काय? ग्रोथ ऑफ बोन्स, ग्रोथ ऑफ मसल्स. ओके, डेव्हलपमेंट ऑफ बोन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ मसल्ससाठी त्यालाच आपण ग्रोथ असं म्हणतो. आपले ह्युमन बिंग्समध्ये जे मसल्स प्रेझेंट आहेत, जे बोन्स आहेत, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी हा ग्रोथ हार्मोन इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणूनच काय म्हटलेलं आहे? ग्रोथ हार्मोन इज इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ ऑफ द बोन्स अँड ग्रोथ ऑफ द muscles or growth or development of the bone or development of the muscles, and also it is important for the metabolism of the body. तर हे मेटाबॉलिझम कुठले आहेत? कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम, लिपिड मेटाबॉलिझम, हे जे आहेत, ह्या सगळ्या मेटाबॉलिझममध्ये ग्रोथ हार्मोन हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, now the molecular weight of growth hormone is 22,124 Daltons. Okay, the molecular weight of growth hormone is 22,124 Daltons. Okay, now the function of growth hormone काय आहे? The growth hormone acts on liver and other tissues. Okay, ग्रोथ हार्मोन पहिल्यांदा काय करतो? लिव्हर अँड अदर टिश्यूजवर तो पहिल्यांदा इफेक्ट करतो. इट ॲक्ट्स ऑन लिव्हर अँड अदर टिश्यूज सो दॅट द लिव्हर अँड अदर टिश्यूज प्रोड्युसेस ऑर रिलीजेस IGF-1 फॅट. ओके, IGF-1 हार्मोन कोण तयार करतो? लिव्हर आणि अदर टिश्यूज. कशामुळे? ग्रोथ हार्मोन्सच्या इफेक्ट झाल्यामुळे. That means when growth hormone acts on liver and other tissues, these liver and other tissues produces or releases IGF-1 hormone. Now what is IGF-1? I indicates insulin type growth factor 1. Insulin type growth factor 1, and it helps in the development or growth of bone and growth of muscles. इथं म्हटलेलं आहे ग्रोथ हार्मोनचा फंक्शन्स काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ बोन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ मसल्समध्ये किंवा ग्रोथ ऑफ बोन्स आणि ग्रोथ ऑफ मसल्समध्ये आहेत म्हटलेलं आहे. ओके, आणि मेटाबॉलिझममध्ये आता हे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम, लिपिड मेटाबॉलिझम हे सगळे कुठे होत असतात? इन टिश्यूज अँड अदर इन लिव्हर अँड अदर टिश्यूज. बरोबर आहे. म्हणजेच काय आहे की ज्यावेळेस ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतो ते लिव्हरवर अगोदर इफेक्ट करतात. ज्यावेळेस हे लिव्हरला स्टिम्युलेट करतात, अदर टिश्यूजला स्टिम्युलेट करतात, त्यावेळेस काय करतात? इन्सुलिन सारखा ग्रोथ फॅक्टर तयार करतात. त्यालाच IGF-1 म्हटलेलं आहे. आणि ह्या हार्मोनमुळे बोन्सची आणि मसल्सची ग्रोथ होते. This is the actual function of growth hormone. Okay, now we will see the structure of growth hormone. Okay, तुम्हाला म्हटलेलं आहे ग्रोथ हार्मोन हा 191 अमायनो ॲसिड्स पासून बनलेला आहे. ओके, हे जे पिंक सर्क्युलर मी दाखवलेले आहे, दीज आर दी अमायनो ॲसिड्स, राउंडेड और ग्लोब्युलर अमायनो ॲसिड्स. इफ वी काउंट इट, these are actual 191 in number.
ओके, आपण जर काउंट केलं, मोजले, तर हे ॲक्च्युअल 191 आहेत. ओके, ॲट द वन एंड ऑफ दिस ग्रोथ हार्मोन अमायनो ग्रुप इज प्रेझेंट. ओके, अँड ॲट द अदर एंड कार्बॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट. ओके, ॲट द वन एंड ऑफ दिस ग्रोथ हार्मोन amino group contains and the other end contains carboxyl group. Okay, in between these chains disulfide bond is present. Okay, हे दाखवलेले आहेत. डायसल्फाईड म्हणजे 2 सल्फाईड प्रेझेंट असलेले. 2 डाय म्हणजे 2, सल्फाईड. SS इंडिकेट्स द सल्फाईड. डाय मीन्स 2. हे आहेत. मग हे कशासाठी आहे? टू मेंटेन द स्ट्रक्चर ऑफ ग्रोथ हार्मोन. म्हणजे हे सर्क्युलर आहेत, बरोबर आहे, हे चेन आहेत. हा एक चेन आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, अँड द फोर्थ वन इज बिगर वन. हे सगळे चेन्स जर ह्या बॉन्डनी, ह्या लिंकनी कनेक्ट नसेल तर हे सेपरेट होणार. हा पूर्ण सेपरेट होऊ शकतो. मग असा सेपरेट थ्रेडसारखं होऊ नये म्हणून त्याचा स्ट्रक्चर मेंटेन राहण्यासाठी हे डायसल्फाईड बॉन्ड्स प्रेझेंट आहेत इन बिटवीन ईच चेन. ओके, ह्या 2 चेनच्या मध्ये इथं एक डायसल्फाईड बॉन्ड आहे, ह्या 2 सेलच्या मध्ये इथे एक डायसल्फाईड बॉन्ड आहे, आणि ह्या 2 सेलच्या मध्ये इथे एक डायसल्फाईडची बॉन्ड आहे किंवा चेन आहे. ओके, got it? This is the structure of growth hormone. Okay, next time we will see our next erythropoietin hormone.